आज आपण बनवतोय मस्त असे चीज पकोडे। तर त्याच्यासाठी मी इकडे साहित्य घेतलंय। इथं आपण हे बेसन पीठ घेतलंय, 1 वाटी चाळून मस्त। आपल्याला लागणार आहे इथं 2 मोठे कांदे इथं बारीक चिरून घेतलेत आपण, उभे मस्त पातळ असे काप करून घेतले त्याचे। आपल्याला लागणार आहे इथं 1 वाटी तांदळाचं पीठ, हळद इथं लागणार आहे आपल्याला अर्धा चमचा, 1 चमचा इथं लाल मिरची पावडर घेतली आपण, थोडी इथं आपण काळी मिरी घेतलेली आहे कुटून, जिरा पावडर घेतली आपण इथं अर्धा चमचा, थोडासा आपण इथं ओवा घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घेतलंय, कोथिंबीर घेतली, चीज घेतलंय आपण अमूलचं, तळण्यासाठी तेल, पाणी आणि तुम्हाला हवा असेल तर थोडा हिंग तुम्ही वापरू शकता। तर आपण कांदा चांगला आपण इथं बारीक करून घेऊया। मस्त असा कांदा जरा सुट्टा करून घ्यायचा आपण इथं, बघू शकता मस्त सुट्टा कांदा झालाय आपला। आता हा कांदा जरा आपण बाजूला काढून ठेवूया। आता ह्याच्यात पीठ घेऊया आपण बेसनचं, इथं घेऊ तांदळाची पिठी, इथं अर्धा चमचा हळद टाकूया, लाल मिरची पावडर टाकली 1 चमचा भरून, थोडी इथं आपण मिरे पावडर टाकतोय, जिरा पावडर थोडीशी, आपण इथं ओवा आहे तर थोडा हातावर चोळून टाकूया, चवीनुसार मीठ, आणि ह्याच्यामध्ये थोडं आपण हे थंड तेल टाकतोय, अगदी थोडंसं टाकलेलं, जास्त नाही टाकलेलं। आता हे पीठ आपण छान मिक्स करून घेऊया। त्यात सोडा इनो वगैरे आपण काही टाकणार नाही। आता ह्याला मस्त आपण एक साईडने असं मस्त फेटून घेऊ। असं जरा फिरवलं ना पीठ ते मस्त हलकेपणा येतो पिठाला आपल्या। फक्त खोलगट भांड्यात पीठ घ्यायचं आणि गरा इथं फिरवायचं ह्याला। बघू शकता तुम्ही पीठ किती छान झालंय आपलं। असं 1-5 मिनिटं ह्याला चांगलं आपण फिरवून घेऊया। आपलं पीठ चांगलं फसफसून आले। आपण ह्याच्यात इनो सोडा वगैरे काही टाकलेलं नाहीये। कांदा, थोडी कोथिंबीर टाकली त्याच्यात, छान कालवून झालेलं आहे मस्त। त्यात थोडं चिमूटभर आपण हिंग टाकूया आणि पुन्हा एकदा चांगला असा याला फिरवून घेऊ। मस्त आपलं हे पकोड्याचं पीठ तयार झालेलं आहे। आता ह्याला आता आपण थोडं 5 मिनिटं असं सोडून देऊया, तोपर्यंत आपलं आपण तेल तापायला ठेवलेलं आहे। त्याचे चौकोनी मस्त अशा खापा करून घेऊ चीजच्या। अशा प्रकारे मस्त ह्या चीजच्या आपण खापा करून घेतलेल्या आहेत। तेल आपल्या इकडे तापायला ठेवले आपण, पीठ छान भिजलं इथं। पीठ आपल्याला जास्त पातळ करायचं नाही, म्हणजे व्यवस्थित आपली चीजची जी आपण एक छोटीशी खाप केली ती व्यवस्थित बसली जाते ह्याच्यामध्ये। इथं गॅस पहिल्यांदा फक्त टाकल्या आपण मोठा केलेला आहे, नंतर थोडासा असा एकदम स्लो करायचा, म्हणजे छान बारीक गॅसवर आपले पकोडे मस्त तळून निघतील। मस्त आपले पकोडे तयार झाले। फक्त त्यांना व्यवस्थित आपण चांगलं कुरकुरे करून घ्यायचे।
बघू शकता तुम्ही मस्त आपले चीज पकोडे तयार झालेत. सोडा नाही, इनो नाही, काही नाही याच्यामध्ये, तरी पण खूप छान असे फुगलेत आपले पकोडे मस्त. अशा प्रकारे आपण सगळे आता पकोडे तळून बघू शकता. पटकन अगदी 10 मिनिटातच चीज पकोडे तयार झालेले आहेत आपले. खूप मस्त झालेत, एकदम क्रिस्पी झालेत. तुम्ही बघू शकता याचा आवाज पण. अशा पद्धतीने झालेत. एक आपण अशा अशा पद्धतीने आपले चीज पकोडे तयार झालेत. आतमधलं चीज एकदम असं वितळून गेलेलं आहे, खूप मस्त असं. असे मस्त आपले चीज पकोडे तयार झालेत, खूप छान दिसत आहेत दिसायला. तर बघू शकता तुम्ही मस्त आपले चीज पकोडे तयार झालेत. त्यात सोडा नाही, इनो नाही, काही टाकलेलं नाहीये मी. फक्त करण्याची पद्धत आणि आपण जे पीठ काढून घेतो त्याची पद्धत तुम्ही बघा आणि अशा पद्धतीने चीज पकोडे तयार करून बघा. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.